रोडावर पूर्ण बर्फ जमा झालाय आणि आपल्याला एकदम हळूहळू जायला लागत आहे या रोडावरून. गाडी पूर्ण स्लिप होत आहे. रोडाच्या मधोमध हा दगड पडला इथं. हा एवढा मोठा दगड कोणत्या गाडीवर पडला ना बाबा, लेण्याचे देणे स्वाचे. आपण चायना बॉर्डरच्या जवळ जवळ आहोत. लोकांच्या घरावर जमलेला बर्फ कसे फेकते लोक. हा वाहणारा धबधबा या जागेवर डायरेक्ट फ्रीज झालाय, बर्फ पडलाय. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो इंडो चायना बॉर्डरवर असलेला इंडियाचा सगळ्यात शेवटचा गाव. हा गाव आपल्या भारताचा सगळ्यात शेवटचा गाव आहे. अरे थांब थांब ना भाई, आपल्या स्वेटरच्या अंदर टाकू नाही गेला तर पूर्ण गरम गरम होऊन जाऊ. अरे 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 सध्या -13 डिग्री टेम्परेचर आहे ना. या जागेवर पाणी पहा, पाण्याच्या पापड्या बनल्या इथं. चायनाच्या बॉर्डरवर उभं राहून कॉफी पिण्याची मजाच काय वेगळी आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे स्पीटी व्हॅलीच्या दुसऱ्या दिवसाच्या जर्नीमध्ये. भारताच्या उत्तर भागाकडे आपल्याला हिमालयन डोंगर रांग पाहायला मिळते. याच डोंगरी भागात राहणाऱ्या लोकांची जीवनशैली ही आश्चर्यजनक आहे. उत्तरेकडील प्रत्येक गावातील घरे हे डोंगर भागातील तीव्र उतारावर बांधलेली पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे या संपूर्ण ट्रिपची खासियत म्हणजे इकडचे रस्ते. संपूर्ण डोंगर रांगेला खोदून तयार करण्यात आलेले हे रस्ते. या जागेवरचे घर कसे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करू थोडा जवळून जाऊन. आणि तिकडे एक ब्रिज पण आहे, ते दिसत आहे. ब्रिज वरून लोक एका बाजून दुसऱ्या बाजूला चालले आहेत. ब्रिज कडे जाण्यासाठी इथून रस्ताच नव्हता, म्हणून या कुंपणाला गड्डा करून आम्ही इथून खाली उतरू लागलो. जा पाओगे पाजी? हाँ जी जरूर. सारे आराम से, ठीक है. ते ट्रेलर में ना आ जाओ आप मेरे. आता चॅलेंज हा आहे का माझ्या हातात आहे कॅमेरा ना, एका हाताने जाना म्हणजे थोडासा ट्रेलर में आ पाओगे. अब ट्रेलर ही मेरा होगा. पवनदा येतच नाही कारण थंडी बहुत जास्त आहे. त्यानं रिझन दिला का मी आंघोळ करतो ना इथंच थांबतो. जर त्याने आंघोळ नाही केली असेल ना त्याला व्हायरलच करतो. इकडचे कुत्रे बघा किती जबरदस्त आहे, एकदम कोल्हा दिसते कोल्हा. त्याच्या अंगावर बघा किती जास्त बुरे बुरे आहे, म्हणजे केस आहे. थांब तुझी शूटिंग करतो हा, चावू नको. आपण जसा याच्या जवळ गेलो तसा हा 120च्या स्पीड मध्ये पळून गेला. तुला बघून घाबरला हा खरंच मला पाहून घाबरला असेल का कुत्रा? अरे थांब ना भाई, ओय कुत्रा, अरे कुठे चालला हा? अरे थांब ना भाई. हॅलो. हा टॉमी थांबण्याचा नावच घेत नव्हता. माहिती नाही काऊन घाबरला हा. अरे थांब भाई, मरते रे. हा कुठं चालला एवढ्या स्पीड मध्ये? कुत्रा पराला चालला तो. याच्या मागे धावता धावता आपण कधी ब्रिज जवळ येऊन पोहोचलो तेच समजलं नाही. आपल्या भारताच्या नॉर्थ साइड मध्ये म्हणजे उत्तराखंड झाला, काश्मीर झाला, जम्मू झाला, मनाली झाला, या बाजूला जेवढे घर आहे या घरांची रचना जी आहे एकदम सेम आहे. नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या गावांना जोडण्याचं काम हा ब्रिज करतो. अशा अनेक ब्रिजचा उपयोग येथील स्थानिक व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात करताना दिसतात. रात्रभर आपण रामपूरमध्ये थांबलो होतो. थोडेसे तिथले आपण काही ड्रोन शॉट्स घेतले आणि ते जसे ड्रोन शॉट कव्हर झाले त्याच्यानंतर आपली जर्नी सुरू झाली आहे. रामपूरच्या समोरचा जो रस्ता आहे तो एक नंबर रस्ता आहे. म्हणजे एका बाजूला तुम्हाला पूर्ण नदी आणि दरी पाहायला भेटते आणि एका बाजूला असा कातड कडा असा डोंगर पाहायला भेटते. स्पीटी व्हॅली ट्रिपची खरी सुंदरता म्हणजे नागमोडी वळणाचे रस्ते. संपूर्ण डोंगराला खोदून तयार केलेले हे रस्ते प्रत्येकाचे मन मोहून टाकतात. या संपूर्ण रोडची सुंदरता चांगल्याने कॅप्चर करता यावी म्हणून पवन दादा कॅमेरा घेऊन कारच्या बाहेर निघाला. पण थंडी कारण त्याचा बेकार हाल झाला आणि त्याची रिॲक्शन हे पाहण्यासारखी होती. आणि अशाच थंडीसोबत सुरू झाली आमची समोरची जर्नी. चला मित्रांनो, थोड़ा थांबलो आपण नाश्ता करण्यासाठी. दादा अभी हम कहाँ पे रुके? चौरा, किन्नौर का सबसे पहला गांव. स्पीटी व्हॅली ट्रिपचा सर्वात ॲडव्हेंचरस रस्ता म्हणजे या चौरा गावानंतरचा रस्ता. पोटभर नाश्ता खाल्ल्यानंतर आता आपण चाललो समोर. रामपूर पासून जसं आपण थोडा समोर आलो मग आपल्याला हा आता गाव लागला आणि या गावाच्या जस्ट 1 किलोमीटर समोर ती क्लिप आहे, जी क्लिप पाहण्यासाठी लोक इथे येत राहतात. आणि ती खूप जास्त फेमस आहे. म्हणजे एक असा रोड आहे आणि मग तिथून असा छत सारखा तयार झाला आहे तो. हा रोड जेवढा सुंदर आहे तेवढाच डेंजरस सुद्धा आहे. इथे कधी कोणता दगड डोंगरावरून तुटून खाली येणार काही सांगता नाही येत. रोडाच्या मधोमध हा दगड पडला इथं. हा एवढा मोठा दगड कोणत्या गाडीवर पडला ना बाबा, लेण्याचे देणे स्वाचे. बाप रे.
रस्त्यावर असलेल्या दगडांकारण ये जा करणाऱ्या गाड्यांची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या जागेवरील लोक नेहमी तत्पर असतात. आपली गाडी पूर्ण गंदी झाली आहे, तर आपण चालता चालता एक असा फवारा मारणावाला भेटला आहे, गाडी धुवून देणारा. त्याला म्हणलो का गाडी धुवून दे, तर आता तो पाणी फेकणार पा आपल्या अंगावर. पाहू कसा शॉट येते. तर गाडी धुताना गाडीची शूटिंग घेता यावी म्हणून पवन दादा कॅमेरा घेऊन गाडीच्या बाहेर गेला आणि परत त्याची रिॲक्शन हे पाहण्यासारखी होती. भाई मैं शूट ले रहा हूँ क्या, मुझे मत गिला करना. पण गाडीवाला आपल्याच धुंदीत होता. तो पवन दादाकडे लक्षच देत नव्हता. मुझे गिला मत करना क्या. आपला आजचा टार्गेट होता चिटकुल गाव. इंडिया आणि चायनाच्या बॉर्डरवर असलेला इंडियाचा सगळ्यात शेवटचा गाव. आपण चायना बॉर्डरच्या जवळ आहोत. आता आपण चाललो इंडो चायनाच्या बॉर्डरवर असलेल्या एका गावाजवळ. तो इंडियाचा सगळ्यात शेवटचा गाव आहे, चिटकुल. आता सगळ्यात पहिले आपण त्या चिटकुल गावाजवळ जाऊ आणि त्या गावाला एक्सप्लोर करू. त्या गावाची खासियत म्हणजे काय, तर रात्रीच्या टायमात त्या गावाचं टेम्परेचर जवळपास -30 डिग्री राहते. आणि या -30 डिग्री टेम्परेचर मध्ये लोक कसे का सर्व्हाइव्ह करत असतील तिथं, ते आपण पाहू. पण इंडो चायना बॉर्डरवर असलेल्या या शेवटच्या गावामध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला जावे लागते सांगला या गावात. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो सांगल्याला. आता या जागेवर जेवण करू आणि मग जाऊ चिटकुल, म्हणजेच इंडो चायना बॉर्डरवर असलेला सगळ्यात शेवटचा गाव. सांगल्यामध्ये पोहोचल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट पाहायला मिळते ते म्हणजे कडाक्याची थंडी. थंडी चांगलीच आहे या जागेवर. हा पुरा बर्फ आहे, दिसतंय पुरा बर्फ. याच बर्फात आम्ही नाश्ता करण्यासाठी दुकान शोधू लागलो. थंडीच थंडी. फायनली एक दुकान भेटला जिथं पवन दादा सर्वात पहिले पोहोचून टुकुर टुकुर एन्जॉय करताना दिसला. एका बाजूला आपण नाश्ता करत बसलो तर दुसऱ्या बाजूला एक मजेदार गोष्ट पाहायला मिळाली. लोकांच्या घरावर जमलेला बर्फ कसे फेकते लोक. कडक हिवाळ्यात हे लोक इथे कसे सर्व्हाइव्ह करत असतील याचाच मला विचार येत होता. त्या गावात नाकात तोंडावर उडून राहिला बर्फ. शूटिंगच्या चक्करमध्ये तोंडावर बर्फ पडला. या जागेवर एक फ्रूटचं दुकान होतं ज्या दुकानात माझी खतरनाकवाली हिंदी बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. अजी ये पेरू कैसे दिए, ये पेरू को क्या बोलते हैं आप लोग इसको. बेर नहीं, ये पेरू को, पेरू ये जाम अमृत. आज अमृत खा के मैं अमृत बन जाऊंगा. आणि फायनली सगळा टाइमपास झाल्यावर आम्ही निघालो आपल्या आजच्या डेस्टिनेशनकडे, भारताच्या शेवटच्या गावाकडे. चिटकुल हा इंडो चायना बॉर्डरवर असलेला भारताचा सर्वात शेवटचा गाव आहे. जर आपण स्पिटी व्हॅली फिरण्यासाठी येत असणार तर नक्कीच या गावाला एकदा तरी भेट द्यावी. या गावाची खासियत म्हणजे या गावाचं टेम्परेचर. विंटर्समध्ये या गावाचं टेम्परेचर जवळपास -30 डिग्री पर्यंत जाते. आणि याच कडाकाच्या थंडीमध्ये इंडियन आर्मी भारताच्या संरक्षणासाठी इंडो चायना बॉर्डरवर नेहमी तत्पर असते. मित्रांनो, फायनली तुमच्या डोळ्यासमोर जे अशक्य सुंदर असा हिमालयाची डोंगर रांग दिसताय, हे बघा. थांबा हे भाई, एक मिनिट मला येते जाऊ दे. थांबा, बाहेर जाऊन दाखवतो. ए भाई, ओ जाने दो. ओ भैया, ओ भैया, फोटो भी निकालना है हमें. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो इंडो चायना बॉर्डरवर असलेला सगळ्यात शेवटचा विलेज इंडियाचा, तो म्हणजे चिटकुल. तुम्ही बघू शकता इकडे नदीवरती कशी बर्फाची चादर आलेली आहे. चादर ट्रेक झालेला आहे तयार इथे. चला आपण फटाफट ड्रोन शूट घेऊ आणि आपण आपल्या सबस्क्रायबरला दाखवू. एका बाजूला आपण ड्रोनने जबरदस्त व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि दुसऱ्या बाजूला सुरू झाला थर्ड वर्ल्ड वॉर, बर्फाचा वर्ल्ड वॉर. बघू शकता कसा इथं बर्फाचा आस्वाद घेऊन राहिलो. या जागेवर आल्यानंतर पूर्ण चारी बाजू नुसतं बर्फ पाहायला भेटतंय. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो इंडो चायना बॉर्डरवर असलेला इंडियाचा सगळ्यात शेवटचा गाव, चिटकुल गाव. हा गाव आपल्या भारताचा सगळ्यात शेवटचा गाव आहे. या गावानंतर आपली इंडियाची बाउंड्री थोड्या समोर जाऊन संपणार ना, तिथून चायनाची बॉर्डर चालू होणार. पण या जागेवरचे व्ह्यू पहा. इंडिया आणि चायनाला दोघालाही हिमालयन माउंटेनना कव्हर करून ठेवला आहे. ही जे हिमालयन माउंटेन आहे पाठीमागे त्या बाजूला स्नो पडून राहिलेला आहे.
रस्त्यावर पूर्ण स्नो जमा झाला आहे आणि या रस्त्यावरूनच आपल्याला समोर जायचं आहे. हिवाळ्यामध्ये या जागेवरील रस्ते पूर्णपणे बर्फाने आच्छादले असतात. अशा स्नो भरल्या रस्त्यांवरून गाडी चालवणे थोडं रिस्की असू शकते. रोडावर पूर्ण बर्फ जमा झालाय आणि आपल्याला एकदम हळूहळू जावं लागत आहे या रोडावरून. गाडी पूर्ण स्लिप होत आहे पण मजा येत आहे. वाह. चिटकुल गावापासून थोडं समोर गेल्यावर इंडियन आर्मीचं एक चेकपोस्ट पाहायला मिळते, जिथून गावाची हद्द संपून काही किलोमीटर नंतर इंडिया आणि चायनाच्या बॉर्डरची हद्द सुरू होते. चिटकुल गावापासून जसं आपण थोडा समोर आल्यानंतर एक चेकपोस्ट लागला, जिथून सिव्हिलियन्सला समोर जाणं बंद आहे. तिथून आर्मीवाले समोर जातात आणि हे इंडिया चायना बॉर्डर्स होती. आता इथून आपण रिटर्न चाललो अंतिम ढाब्याकडे आणि तिथं बघू, म्हणजे सगळं काही बंद आहे इथं, माहित नाही काहून, पण बघू जर ढाबा चालू राहिला तर मजा येईल. चिटकुल गावाच्या सर्वात शेवटच्या टोकावर भारतातील सर्वात शेवटचा हॉटेल पाहायला मिळतो, जिथं आपल्या खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. बेकार थंडी आहे या जागेवर. मायनस मध्ये टेम्परेचर आहे का असं माहित नाही. हा तर पूर्ण फ्रीज होऊन राहिले आहे. आपण भारताच्या सगळ्यात शेवटच्या गावावर आहोत, इथं आपली काहीतरी निशाणी राहिली पाहिजे, म्हणून आपण काय करतो, इथं एक शेवटचा ढाबा आहे. या जागेवर आपण चाय पिऊ आणि निघू. कारण जेव्हा पीत नाही ना रे, तर मी नाही पिईन, पण मी तुमची शूटिंग तरी घेईन. हा तर पूर्ण कोकणात आहे. ओ भाई साहब, कैसे रहते हो भैया आप यहाँ इतने ठंडी में? अशा कडाक्याच्या थंडीत गरम कॉफी पिण्याची मजाच काही वेगळी आहे. भयानक अशी थंडी आहे न, फुल नजारा सोबत आपण पिऊन राहिलो या जागेवर कॉफी. तसं तर आपण कधी गोड वस्तू, कॉफी एकच नंबर. जीवनात आपण कधीच गोड वस्तू खात नाही किंवा पित नाही, पण आज आपल्याला ऑप्शन नाही. मला देऊन टाक. नाही थंडी बहुत आहे. चायनाच्या बॉर्डरवर उभं राहून कॉफी पिण्याची मजाच काही वेगळी आहे. चिटकुल मधला द लास्ट व्ह्यू जो हॉटेल होता तो बहुत जबरदस्त होता. या जागेवर आपण कॉफी पिलो, पण टेम्परेचर हळूहळू बहुत जास्त मायनस मध्ये चाललाय, सो पटकन आपल्याला खाली जाणं गरजेचं आहे. आता वाजले आहे संध्याकाळचे 6, टेम्परेचर झालाय -6. मावळत्या सूर्यासोबत या जागेवरचं टेम्परेचर झपाट्याने खाली जाते आणि रात्रीचं टेम्परेचर या जागेवर जवळपास -30 पर्यंत जाऊ शकते. संध्याकाळी पटकनच अंधार झाल्या कारण आपण जवळच्या गावात थांबण्याचा डिसिजन घेतला. सो फायनली बहुत साऱ्या अडचणी पार करून आपण येऊन पोहोचलो इथपर्यंत. बहुत साऱ्या गोष्टी आपण रेकॉर्ड नाही करू शकलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे स्पिटी व्हॅलीच्या 3ऱ्या दिवसामध्ये. आणि सध्या आपण कुठं आहो काय माहित नाही. कुठं आहो पवनदा आपण? नाही, आता रूम मध्ये. अरे तसं नाही, आता आपण बसलोय रिकॉम्पिओ. रिकॉम्पिओ गावाचं नाव आहे. रिकम्पिओ. नवीन दिवसाची सुरुवात एका चाय पासून झाली. या चायच्या स्तुतीमध्ये पवनदादाने काही गोल्डन शब्द आपल्या समोर सादर केले. पांचट चाय याच्या एकदम पांचट आहे, पण गरम लागते म्हणून मस्त लागते. एवढी चहापत्ती टाकले, साखर थोडीशी एवढीच टाकली असेल. ते कसं आहे असू दे, पण गरम पाणी आहे ते महत्वाचं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे स्पिटी व्हॅलीच्या 3ऱ्या दिवसामध्ये. आता आपण चाललो आहोत सकाळी एका जबरदस्त अशा पॉइंटवर, ज्या जागेवरून किन्नौर कैलासचा एकदम सुंदर व्ह्यू पॉइंट दिसते. भाई अपना किन्नौर कैलाश का व्यू कहाँ से दिखता है? यहाँ से ऊपर जाना है, इधर से आपने. या छोट्याशा जर्नी मध्ये आपल्याला बहुत साऱ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे. जसं की रोडवर असलेली ती छोटीशी क्लिप होती, ते पाहण्याचं माझं स्वप्न होतं. किती दिवसापासून त्याचे व्हिडिओ पाहत होतो. त्याच्यानंतर किन्नौर कैलासचा ट्रेक सगळ्यात डिफिकल्ट राहते म्हणे, आपल्याला तो ट्रेक करायचा आहे कारण तो सगळ्यात डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटणार जगात सगळ्यात उंचावर असलेला पोस्ट ऑफिस. आपले मामा होते पोस्ट ऑफिस मध्ये आणि फायनली आपल्याला जगातलं सगळ्यात उंच पोस्ट ऑफिस पाहायचं स्वप्न आज पूर्ण होईल. आणि आशिया खंडामध्ये सगळ्यात उंचावर असलेला सेकंड हायेस्ट ब्रिज पाहायला भेटणार. आणि फायनली मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो आहोत सुंदर व्ह्यू पॉइंट वर, ज्या जागेवरून आपल्याला दिसत आहे हिमालयाची अशक्य सुंदर डोंगर रांग. पाठीमागं पूर्ण व्हाईट आउट झालाय कारण की सूर्य बी तिकडूनच येऊन राहिलाय. ज्या गोष्टीची आपल्याला तलाश होती या पूर्ण डोंगर रांगेमध्ये ते तिथं आहे. ते दिसत आहे एकदम छोटीशी उभी दंडी, तिथं आहे किन्नौर कैलास. आता इथून आमच्या डोळ्याने तर दिसत आहे, पण एक काम करू, झूम कॅमेराने आपण त्याला झूम करण्याचा प्रयत्न करू. किन्नौर कैलास यात्रा म्हणजे पंच कैलास यात्रांपैकी एक सर्वात कठीण मानली जाणारी यात्रा, ज्याचा सुंदर व्ह्यू आपल्याला कल्पा या गावातून पाहायला मिळतो. Like a bird on a tree, I'm just sitting here. I got time, it's clear to see. भाई पटापट चला, थंडी वेगळा काय पूर्ण हात पाय ठिठुरले आपले. किन्नौर कैलासचा सुंदर व्ह्यू पाहून परत जात असताना रस्त्यावर एका अद्भुत नजाराचं दर्शन घडलं. या जागेवर एक मजेदार गोष्ट दाखवतो बा. बाहेर पहा किती मस्त गोष्ट आहे. नजारा तर पहा. वाह, क्या बात है, सुंदर नजारा. एकदम फोर्सफुली पाणी येऊन राहिला आहे आणि आजूबाजूला पूर्ण बर्फ जमला आहे. ते जे पाणी होतं ते एकदम थंड आहे ना, म्हणून ते बाजूला बर्फ बनला आहे. रात्रीचा पूर्ण बर्फ असतो
आणि आता सकाळी सकाळी जसं आपला सनलाईट पडतो त्याच्यामुळे बर्फ वितळून बर्फाचं पाणी खाली येतं. इथं असलेला बर्फ आम्हाला खाता यावा म्हणून पवन दादा गेला बर्फ आणण्यासाठी. हो काय आता अरे का पुरा नड्यात टाकला का? हो घेतला. आणि अशा प्रकारे सुरू झाली बर्फ खाण्याची कॉम्पिटिशन. आता हा बर्फ मी कसा खाऊ एवढा मोठा? हा तर पूर्ण फ्रीज होत आहे. Take a step back to see the truth. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता का सकाळी सकाळी आपण पाव ब्रेड खातो, वडापाव खातो, या जागेवर आपल्याला फक्त बर्फ खायला भेटत आहे. कसं आहे ते? टेस्ट तर पाण्यासारखी आहे पण एकदम थंड आहे. हात कोकळले. निघू पटकन चला या. आदल्या रात्री भारताचं शेवटचं गाव पाहून परत येत असताना अंधारात गाडी बंद पडली होती आणि ही गाडी परत बंद पडू नये म्हणून आम्ही निघालो गॅरेजच्या शोधामध्ये. काल रात्री ट्रॅव्हलिंग करताना आपली गाडी अचानक बंद पडली. 18 दिन हुए हैं अभी तो. या जागेवर आता आपली गाडी रिपेअर करण्याचा प्रयत्न करू. हा रेकांगपिओ म्हणून एक सिटी आहे. या सिटीमध्ये आपल्याला इथं थारचं एक चांगला दुकान दिसून राहिलं आहे, थार रिपेअर करणारं. आता या जागेवर आपण आपली गाडी रिपेअर करू. माहित नाही किती वेळ लागेल, पण जर अगर पूर्ण समोरच्या जर्नीमध्ये जर अशीच गाडी बंद पडत राहिली तर प्रॉब्लेम होईल म्हणून पहिले आपण गाडी रिपेअर करत आहोत. गाडीचा प्रॉब्लेम होता तो E34. जर तुम्हाला माहिती असेल E34 बद्दल तर कमेंट करून नक्की सांगा. जस्ट 18 दिवस झाले या गाडीला घेऊन आणि प्रॉब्लेम सुरू झाला आहे. होऊ शकेल तर मारुती 800 कार घ्या. अल्टो. जोपर्यंत आपली गाडी रिपेअर ना तोपर्यंत आपण हा गाव एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. आपल्याला या जागेवर काही ॲपलची झाडे पाहायला मिळाली. तरी मोडत नाही. मोडलं. जेव्हा आपण मे जून मध्ये इथं येतो तेव्हा पूर्ण ग्रीन आणि लाल कलरचे ॲपल लागून राहते पूर्ण जागेवर. अरे वा, तिथे दिसत आहे. हाताने नाही तर एक कटरनं तोडत आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. गाडी रिपेअर करण्यासाठी थांबलो. याच गोष्टीचा चांगला फायदा उचलून टाकू. होऊ शकाल तर या जागेला थोडासा लोकली एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. या जागेवर एक नवीन गोष्ट शिकायला भेटली, ते म्हणजे जर ॲपलची ग्रोथ चांगली पाहिजे असणार तर दरवर्षी या झाडांच्या फांद्यांची कटिंग करावी लागते. असं झाडावर चढून आपल्याला याला कापत राहावं लागतंय. अभी आजकल काट छांट हो रहा है सेब का. ये क्यों काटना पड़ता है? मतलब इसको बिल्कुल छांग करना पड़ता है, इसको प्रूनिंग करना पड़ता है, तभी जाके सेब बनेगा आपका. अगर इसको हर साल अगर आप काटेंगे नहीं, छाटेंगे नहीं तो सेब फिर बनेगा नहीं, फिर छोटे छोटे साइज बनेगा. ये जो है इसका फिर आप बाल निकाल लेते हो क्या? हाँ, अब अगले में अभी 2-4 दिन में बाल निकालेंगे इसका. मेंढी दाखवतो जवळून बघा किती एकदम घुसघुशीत आहे. मेंढीचा लोकर काढून स्वेटर बनवलं जाते, हीच ते मेंढी आहे. याच्या मेंढीच्या केसामध्ये जेव्हा आपण हात टाकत आहो ना असं वाटतंय का स्वेटर मध्येच आपण हात टाकला. वा. अरे थांब, अरे थांब, थांब ना भाई. अरे रुको तो. आपण पूर्णपणे लहान मुलाला उचलतो तसा उचलला. कितने महीने की है? ये अभी 2 महीने की. 2 महीने की. कितनी बड़ी दिखती है. पूर्ण गरम गरम वाटत आहे पकडल्यावर. आपल्या स्वेटरच्या अंदर टाकून येईल तर पूर्ण गरम गरम होऊन जाऊ. फायनली आपली गाडी रिपेअर झाली आणि आपल्याला या मेंढीच्या पिल्ल्यांना सोडून समोर जावं लागला. ॲपलची ट्री जवळून पाहिल्यानंतर आणि मेंढी सोबत बहुत जास्त खेळल्यानंतर फोटो काढल्यानंतर आता आपण चाललो आपल्या गाडीत. आपली गाडी झाली आहे रिपेअर. रिकांगपिओ गावापासून रस्त्याची सुंदरता अजूनच वाढताना दिसते. रोड पहा, एक नंबर रोड आहे. आणि एवढे उंच उंच डोंगर आहे, त्या डोंगराला कापून रस्ता बनवलाय. म्हणजे डोंगर खालपासून वरपर्यंत आहे ना, मधातून रस्ता कापून बनवलाय. या जागेवर दिवसात दुसऱ्यांदा पुन्हा एक गोष्ट पाहायला भेटली आहे. डाव्या बाजूला पूर्ण तुम्हाला निळ्या पाण्याची एक नदी दिसून राहिली आहे आणि या बाजूला जसे काही क्रिस्टल राहते ना त्या पद्धतीचे बर्फ आहे. थोडासा दुरून राहून शूटिंग घेऊ. वा, हे दिसत आहे पूर्ण क्रिस्टल वाले बर्फ आहे. क्रिस्टल वाले जे वरून येऊन इथं लटकले आहे. मायनस टेम्परेचर कारण हे पाणी वाहत होता आणि त्याचा डायरेक्ट बर्फ बनला आहे. असा आईस कधी पण तुटून खाली येऊ शकतो आणि धोका निर्माण करू शकतो.
या जागेवर जास्त वेळ थांबणं योग्य नाही. कधी कोणता बर्फ किंवा दगड तुटून वरून खाली येईल, बहुत रिस्की होऊ शकते. सो पटकन इथून निघू. ओके, वा, जबरदस्त, मजेदार होता यार. थोड्या समोर जाताच एक रेस्टॉरंट पाहायला मिळालं, जिथं पवन दादा एक नवीन एक्सपेरिमेंट करताना दिसत होता. काय काय झालं? अरे भाई, डायरेक्ट किचन मध्ये घुसून आपल्यासाठी अंडा भुर्जी बनवतोय. इकडची पद्धत जरा वेगळी आहे ना, खूप फिक्कं बनवतात. मी जरा म्हणते की मसाला वगैरे मारून तिखट बनवते. कसं वाटतंय तुम्ही बनवलेली भाजी? मला काय विचारतो तू, खाऊन बघ ना. मी बनवली, मला चांगलीच लागणार आहे. विचार करतोय खाऊ का नको खाऊ. अंडा भुर्जी खाल्ल्यानंतर जवळपास 2 तास आमची हालत काही अशी होती. सो मित्रांनो, फायनली या जागेवर आपली झोप उघडलेली आहे आणि आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो. म्हणजे कशा ठिकाणी, म्हणजे जागेचं नाव काय, चोरगी नावाचा आपण अशा ठिकाणी येऊन पोहोचलो. या जागेपासून जवळपास 150 किलोमीटर समोर काजा असणार. काजापर्यंत एकही पेट्रोल पंप लागणार नाही, तर म्हणून आपल्याला पूर्ण इथं पेट्रोल भरून टाकायचं आहे आणि मग इथून डायरेक्ट आपल्याला समोर जायचं आहे काजामध्ये. सो चला. आपला आजचा फायनल डेस्टिनेशन गाव असणार काजा, जो इथून जवळपास 150 किलोमीटर दूर असणार आहे. मित्रांनो, या जागेवरचे रस्ते बनून राहिले आहे. जसं आपण आता पेट्रोल टाकासाठी थांबलो होतो, त्या जागेपासून काजापर्यंत आपल्याला जायचं आहे ना. सुरुवातीचा हा रस्ता एकदम मक्खन सारखा आहे. कसे काय या जागेवर रस्ते तयार करण्यात आले असेल माहिती नाही. हे रस्ते BROने बनवलेले आहे. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. तर त्यांच्यासाठी सल्यूट आहे आणि थँक्स टू BRO. आमची ड्राईव्ह एकदम कम्फर्टेबली बनवली तुम्ही. हे बघू शकता कसे रस्ते. बघा बघा, समोरचा नजारा बघा. सो मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो नाको विलेज मध्ये. या नाको विलेज मध्ये पाहण्यासारखी एक बहुत जबरदस्त अशी जागा आहे. ते म्हणजे एक लेक, असा एक तळा आहे ना. तो तळा पूर्ण फ्रीज झालेला आहे. म्हणजे त्या जागेवर आपल्याला पूर्ण जो बर्फ आहे तो असा साचलेला दिसेल. या जागेवर एक तलाव होता, जो मायनस टेम्परेचर कारण पूर्णपणे फ्रीज झाला होता. वा, ए भाऊ कुठं चालला? ए भाई गचलशीला. या जागेवरचं टेम्परेचर पूर्ण मायनस मध्ये आहे. पूर्ण लेक, पूर्ण तलाव असा फ्रीज झालेला आहे. हिमालय मध्ये असलेला फ्रीजर. याच्यावरून चालत असताना बर्फाचा क्रॅक होण्याचा आवाज येत होता. याच्यावर आपण चालत आहो, पण बहुत रिस्क घेऊन चालत आहो. असं भीती तर वाटत आहे, पण आपण चालायचा प्रयत्न करत आहोत. या जागेला पाहून पवन दादाला अचानक अक्षय कुमारची आठवण येऊ लागली. तो अक्षय कुमार नाही का करतो? ओ भाई, हे भाई. एक जण जमिनीला फोडण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसरा व्यक्ती या जागेवरून घसरगुंडी खेळत होता. या जागेवर स्केटिंग मित्रांनो बघू शकता. सिंगल लेग स्केटिंग म्हणते याला. बर्फावर घसरता घसरता अचानक दोघांना बर्फावर कुस्ती खेळण्याची इच्छा जागृत झाली. पण कुस्ती खेळण्यासाठी अंगावरचे पूर्ण कपडे काढण्याची गरज काय होती तेच मला समजत नव्हता. ये मरेगा मरेगा पक्का. मरना ही चाहिए. आई सपन नाही तर बर्फावर जाऊन झोपणार का? माउंटेन ड्यू. माहिती नाही या लोकांनी माउंटेन ड्यूची कोणती रील पाहिली होती. कसं वाटतंय मामा उघडं होऊन? मस्त थंड थंड वाटतंय. आईच्या गावात अचानक पवन दादाच्या अंगात जॉन सिनाची आत्मा घुसली. या दोघा मित्रांनो या जागेवर आईच्या गावात. अरे 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 आई शपथ, आई शपथ, आई शपथ, आई शपथ. कोण? जॉन सीना. WWF नंतर अचानक गौतमी पाटील आमच्या अंगात घुसली. तुझ्यासाठी 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 मी आले ना. गौतमी पाटीलचा भ्यानाव रे. गौतमी पाटील कुठं? बघा या जागेवरून आपण चाललो. या जागेवर हे तुम्हाला असा बर्फ दिसते, पण इथं एक प्रॉपर ट्रॅक बनवला आहे. आणि हा जो ट्रॅक आहे, हा ट्रॅक आहे खिचाखाची ट्रॅक. आता याचा डेमो आपल्याला दादा दाखवाल.
मायनस टेम्परेचर कारण तलावातील पाण्यावर 2 ते 4 फुटाची आईस लेअर तयार झाली होती, ज्यावर लोक स्लायडिंगची मजा घेऊ लागले. लय खुश झाला. परफेक्ट लँडिंग. सो मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपला आजचा दिवस पार झालेला आहे. आतापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला आतापर्यंतचे सगळे व्ह्यू आवडलेले असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. फ्रोझन लेकवर एन्जॉयमेंट झाल्यानंतर आता आपण चाललो समोर. आपला आजचा फायनल डेस्टिनेशन होता काझा विलेज. आणि जसा जसा आपण काझाकडे जाऊ लागलो तसा तसा या जागेवरचा टेम्परेचर अजूनच कमी होऊ लागला. वा मित्रांनो, पूर्ण पाणी फ्रीज झालेलं आहे. एकच मिनिट तुम्हाला खाली उतरून दाखवतो. बाईचा या काही रुका ना, बाहेरचा व्ह्यू तर पहा. तेव्हा पुरा ग्लेशियर तयार झाला आहे. ओ तेरी वा खतरनाक. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या जागेवर जेवढं पण काही पाणी वाहत होते ते पूर्ण फ्रीज झालेलं आहे. हा वाहणारा धबधबा या जागेवर डायरेक्ट फ्रीज झालाय, बर्फ पडलाय. खाली तिकडे पण पूर्ण वाहणारा धबधबा, झरणे पूर्ण फ्रीज झाले, पूर्ण बर्फ पडले आहे ते तिकडे. आता सध्या तरी फ्रोझन आहे सर्व, बर्फ वगैरे झालेला तयार. पण एप्रिल नंतर या जागेवरून पूर्ण पाणी वाहतं खूप स्पीडने. बाईकवाल्यांना आणि किंवा कारवाल्यांना इथून जायला खूप त्रास होतो. बाईकवाले तर बरेच जण इथं स्लिप होऊन पडतात आणि काही जणांच्या बाईक पण इथून वाहून गेलेल्या आहे. आणि अशा प्रकारे या सुंदर व्ह्यू सोबत आम्ही निघालो काझा विलेजकडे. रात्रीचा अंधार, कडाक्याची थंडी आणि बर्फाकारण रस्त्यावरून स्लिप होणारी गाडी यांकारण आम्ही मधातच थांबण्याचा डिसिजन घेतला. किती मायनस मध्ये टेम्परेचर आहे काय माहित नाही, भयानक थंडी आहे. फायनली आपण ताबो मध्ये येऊन पोहोचलो आणि या ताबो मध्ये आपल्याला रूम भेटली. आता थंडी झाले पूर्ण. सध्या -13 डिग्री टेम्परेचर आहे आणि या जागेवर पाणी पहा, पूर्ण बर्फ बनला आहे. दिसतंय -13 डिग्री टेम्परेचरवर. हो, पाण्याच्या पापड्या बनल्या आहेत. टेम्परेचर बघा -13. -13 मध्ये पूर्ण पाणी फ्रीज झालं आहे. पाणी पण गरम करून प्यायला लागतं या जागेवर. हे इलेक्ट्रिक अशी मशीन दिली आहे आणि त्याच्यात पाणी टाकून आहे. आणि रात्रीचा टेम्परेचर पहा किती जाणार आहे. 2 वाजता -18, सकाळपर्यंत -19 पर्यंत जाणार आहे. सकाळी -19 डिग्री टेम्परेचर राहील. आणि अशा प्रकारे आमचा अजून एक दिवस चांगल्याने पार झाला. पण या कडाक्याच्या थंडीमध्ये समोरचा प्रवास कसा होणार याचाच विचार आम्हा सगळ्यांना येत होता. तर मित्रांनो, सकाळचे वाजले 9:30. बघू शकता सकाळच्या 9:30चं टेम्परेचर किती आहे. सध्या आपण आहोत वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसच्या गावामध्ये, हिक्किम या गावामध्ये. आणि याची उंची समुद्र सपाटीपासून जवळपास 14,000 कुठे गेला रे 14,567 फूट इतकी आहे.